नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक उदय टेके आपलं या ॲडव्हान्स्ड अकाउंटिंग या विषयाच्या लेक्चरमध्ये स्वागत करतो. आज आपण क्लेम फॉर लॉस ऑफ स्टॉक या अंतर्गत एक एक्झाम्पल डिस्कस करणार आहोत. हे आहे ते एक्झाम्पल, आपलं 5 नंबरचं हे एक्झाम्पल आहे. महत्त्वाचं एक्झाम्पल आहे. यामध्ये आपण ॲबनॉर्मल ॲटम्स जे आहेत त्या ॲबनॉर्मल ॲटम्सचं व्हॅल्युएशन, त्याची ट्रीटमेंट, त्याचे परचेसेस, त्याचे सेल्स या अनुषंगाने जे ॲडजस्टमेंट असतात त्याची यामध्ये चर्चा करणार आहोत. त्यामुळे काळजीपूर्वक जर या उदाहरणाकडे लक्ष द्या. ऑन 15th May 2020 the premises of Pune Limited were destroyed by fire but sufficient records were saved from which the following information is obtained. So पुणे लिमिटेडचं हे जे प्रिमायसेस आहे 15 मे 2020 मध्ये आग लागलेली आहे आणि काय झालेलं आहे, डिस्ट्रॉयड बाय फायर, आगीमध्ये नष्ट झालेलं आहे. बट सफिशियंट रेकॉर्ड्स, काही जे काही रेकॉर्ड्स आहेत ते उपलब्ध आहे, त्याच्या आधारे काही इन्फॉर्मेशन, फॉलोइंग इन्फॉर्मेशन आपल्याला त्यांनी काय केलेली आहे, उपलब्ध करून दिलेली आहे. तर आता पहा, स्टॉक आहे 1 जानेवारी 2019 चा, परचेसेस आहेत ड्युरिंग द इयर 2019, सेल्स आहेत ड्युरिंग द इयर 2019, स्टॉक आहे 31 डिसेंबर 2019, म्हणजे ही 2019 या संपूर्ण वर्षाची माहिती आहे. त्यानंतर परचेसेस आहेत 1 जानेवारी 2020 टू 15th मे दॅट इज डेट ऑफ फायर, 15th मे 2020 परचेसेस आहेत. त्यानंतर पुन्हा सेल्स आहेत 1 जानेवारी 2020 टू 15th मे 2020. नेक्स्ट, an atom of stock purchased in 2018 at cost of rupees 20,000 was valued at rupees 12,000 on 31st December 2018. पाहता या वाक्याचा अर्थ समजून घ्या. एक ॲटम आहे जो 2018 मध्ये काय केलेला होता, परचेस केलेला होता. जो स्टॉक मध्ये आहे ॲट कॉस्ट, तो किती रुपयाला परचेस केलेला होता, त्याची कॉस्ट किती होती, 20,000, पण त्याचं व्हॅल्युएशन 2018 मध्ये किती रुपयाला केलेलं आहे, 12,000 रुपयाला केलेलं आहे. म्हणजे हा जो स्टॉक आहे 1/1/2019 चा, त्यामध्ये हा जो स्टॉक आहे 2018 मध्ये परचेस केलेला, म्हणजे 1/1/2019 चा स्टॉक म्हणजे 31/12/2018 चा हा काय असेल, स्टॉक असेल. त्यामध्ये हा ॲटम आहे, त्याचं व्हॅल्युएशन 12,000 रुपये झालेलं आहे. त्यानंतर आता यापैकी हाफ ऑफ दिस स्टॉक वॉज सोल्ड इन 2019 फॉर रुपीज 5,200. तर त्यापैकी जो निम्मा माल आहे, हाफ ऑफ दिस स्टॉक वॉज व्हॅल्यूड इन 2019 फॉर रुपीज 5,200. तर तो त्याचं व्हॅल्युएशन करून विकलेला आहे 2019 मध्ये, निम्मा स्टॉक त्यामधला 5,200 रुपयाला. द रिमेनिंग, राहिलेला जो माल आहे, रिमेनिंग वॉज व्हॅल्यूड ॲट रुपीज 4,800 ऑन 31st डिसेंबर 2019. आणि राहिलेल्या स्टॉकचं व्हॅल्युएशन किती केलेलं आहे, 4,800, जो 31/12/2019 च्या स्टॉकमध्ये आहे. पुढं नेक्स्ट, 1/4 ऑफ द ओरिजिनल स्टॉक वॉज सोल्ड ऑन 15th मार्च 2020. आता राहिलेल्या मधला पुन्हा जो 1/4 आहे स्टॉक 15/3/2020, 15 मार्च 2020 मध्ये तो काय केलेला आहे, विकलेला आहे 2,800 रुपयाला. अँड रिमेनिंग स्टॉक, आता त्यामधला जो काय राहिलेला स्टॉक आहे, वॉज कन्सिडर्ड टू बी वर्थ 60% ऑफ द ओरिजिनल कॉस्ट. आणि राहिलेल्या स्टॉकचं जे व्हॅल्युएशन आहे ते कसं केलेलं आहे, 60% ऑफ द ओरिजिनल कॉस्ट. द साल्वेज स्टॉक वॉज वर्थ रुपीज 24,000. द अमाऊंट ऑफ पॉलिसी वॉज रुपीज 60,000 and there was an average clause in the policy. Find out the amount of claim. तर साल्वेज आहे 24,000 रुपयाचं आणि पॉलिसीची अमाऊंट आहे 60,000 रुपयाची. याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे, क्लेम फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, नेहमीप्रमाणे पहिल्यांदा काय बघायचं, डेट ऑफ फायर. डेट ऑफ फायर आहे 15th मे 2020, डेट ऑफ फायर. नेक्स्ट काय बघायचं, जे प्रिसिडिंग इयर आहे, इमिजिएट प्रिसिडिंग इयर म्हणजे प्रिव्हियस इयर, कोणत्या तारखेला क्लोज झालेला असेल ती तारीख काय करायची, डिफाईन करायची. तर उदाहरण वाचल्यानंतर लक्षात येतं की 15 मे ला आग लागलेली आहे 2020 मध्ये, आणि फायनल अकाउंट कधी तयार केले जातात, 31/12 या तारखेला, म्हणजे 31/12/2019 ला ही फायनल अकाउंट्स तयार केलेले आहेत. म्हणजे आपल्याला आता काय करावं लागेल, स्टेप नंबर 1 घ्यावी लागेल, की ज्यामध्ये पाठीमागल्या वर्षाचं इमिजिएट प्रिसिडिंग इयर जे ट्रेडिंग अकाउंट आहे, ट्रेडिंग अकाउंट ऑफ द इमिजिएट प्रिसिडिंग इयर, ते आपल्याला तयार करावं लागेल. म्हणून पहिली स्टेप काय असेल, ते ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st डिसेंबर 2019 हे तयार करावं लागेल.
पर्टिक्युलर्स, देन अमाऊंट. इथं 2 कॉलम आपण घेतलेले आहेत. ॲबनॉर्मल स्टॉक आहे, थोडीफार वर्किंग आपल्याला यामध्ये करावं लागेल म्हणून आपण 2 कॉलम घेतलेले आहेत. अमाऊंट आणि दुसऱ्या कॉलम मध्ये पण अमाऊंट. ठीक आहे. आता ओपनिंग स्टॉक पहिल्यांदा आपण घेऊ. ओपनिंग स्टॉक पहा. ओपनिंग स्टॉक 1/1/2019 चा ओपनिंग स्टॉक. 1/1/2019 चा ओपनिंग स्टॉक आहे 76,800. आपण तो इनर कॉलमला घेऊ 76,800. आता इनर कॉलमला का घेतलेला आहे ते आपण समजून घेऊ. यामध्ये 76,800 ओपनिंग स्टॉक. पाहता काय म्हटलंय त्यांनी, पहा ॲडिशनल इन्फॉर्मेशन. अँड ॲटम ऑफ स्टॉक परचेस्ड इन 2018. तर एक स्टॉकचा ॲटम आहे 2018 मध्ये तो खरेदी केलेला आहे, ज्याची कॉस्ट किती आहे 20,000 रुपये आहे. आणि त्याचं व्हॅल्युएशन किती रुपये केलेलं आहे 12,000 रुपये व्हॅल्युएशन केलेलं आहे. आणि हा स्टॉक व्हॅल्युएशन केलेला किती तारखेला हे व्हॅल्युएशन झालेलं आहे पाठीमागल्या वर्षी म्हणजे 31/12/2018 मध्ये हा स्टॉक व्हॅल्युएशन करत असताना कोणत्या किमतीला त्याचं व्हॅल्युएशन केलेलं आहे 12,000 रुपये किमतीला व्हॅल्युएशन केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हा जो 1/1/2019 चा स्टॉक आहे म्हणजेच 31/12/2018 चा जो स्टॉक आहे किती 76,800, यामध्ये एक जो स्टॉक आहे जो 2018 मध्ये परचेस केलेला आहे ज्याची कॉस्ट 20,000 रुपये आहे आणि ज्याचं व्हॅल्युएशन किती रुपये केलेलं आहे 12,000 रुपये केलेलं आहे. इथं समजून घ्या, जर कॉस्ट 20,000 रुपये असेल आणि व्हॅल्युएशन 12,000 रुपये केलं असेल तर समजून घ्यायचं व्हॅल्युएशन कमी झालेलं आहे. याचा अर्थ इथं काय आहे की हा नॉर्मल गुड्स नाही, नॉर्मल स्टॉक नाही, हा ॲबनॉर्मल ॲटम आहे. त्यामुळं हा जो ॲबनॉर्मल ॲटम आहे तो नॉर्मल जे ॲटम्स आहेत त्यामध्ये हा कन्सिडर करायचा नाही. त्यामुळं ट्रेडिंग अकाउंट तयार करत असताना किंवा ग्रॉस प्रॉफिट आपण ज्यावेळेस इथं निश्चित करतो त्यावेळेस सगळे नॉर्मल स्टॉकची जी ट्रान्झॅक्शन्स आहेत तीच ट्रान्झॅक्शन काय करायची असतात तिथं रेकॉर्ड करून त्याच्या आधारे ग्रॉस प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा असतो. त्यामुळे हा जो ॲबनॉर्मल स्टॉक आहे तो आपल्याला काय करावा लागेल त्यामधून वजा करावा लागेल. ओके, त्यामुळं नॉर्मल स्टॉक घेऊ. त्यामुळे लेस व्हॅल्यू ऑफ, व्हॅल्यू फक्त घेऊ कॉस्ट नव्हे, व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल स्टॉक किंवा ॲबनॉर्मल गुड्स. ॲबनॉर्मल गुड्स तो आपण बाजूला काढू. किती रुपयाचा तो ॲबनॉर्मल आहे 12,000 रुपयाचा आहे. ओके, ठीक आहे. मग आता 76,000 मधून आपल्याला 12,000 वजा करावे लागतील. कॅल्क्युलेशन करू म्हणजे चुकणार नाही. 76,000 वजा 12,000. ठीक आहे, म्हणजे नॉर्मल गुड्स किती 64,000. 64,000 हा झाला नॉर्मल स्टॉक. आता हा जो 12,000चा स्टॉक आहे याचे ट्रान्झॅक्शन्स होणार आहेत. त्यामुळे आपण याचं एक स्वतंत्र वर्किंग करू जेणेकरून आपल्याला पुढे गेल्यानंतर यातला किती स्टॉक शिल्लक राहतो ते पण आपल्याला समजलं पाहिजे. त्यामुळे वर्किंग नोट किती आपण करू. वर्किंग नोट कशाच्या अनुषंगाने आहे ते ॲबनॉर्मल गुड्स. ॲबनॉर्मल गुड्स, ॲबनॉर्मल गुड्स. ओके, त्यामध्ये आपण काय करूया ॲबनॉर्मल गुड्स कॉस्ट व्हॅल्यू पण घ्यायची आहे आणि प्रत्यक्ष त्याचं व्हॅल्युएशन किती झालेलं आहे ते पण आपण इथं डोळ्यासमोर. याचा संबंध आपल्याला पुढं क्लेम दाखल करत असताना घ्यावा लागणार आहे. ॲबनॉर्मल गुड्स कॉस्ट आणि काय असेल ते घ्या. हे पहा काय असेल ते आपण असं करू. ॲज ऑन 1 जानेवारी 2019 कॉस्ट किती होती याची 20,000 होती. कॉस्ट किती होती याची 20,000, पण व्हॅल्युएशन मात्र त्याचं किती केलेलं आहे 12,000 रुपये केलेलं आहे. असं लिहून घेऊ म्हणजे जेणेकरून आपल्याला काय अडचण येणार नाही उदाहरण सोडत असताना पुढे याचा उपयोग होईल. 12,000 रुपये याचं आपण व्हॅल्युएशन केलेलं आहे. ठीक आहे, हा झाला पहिला टप्पा. ओके, ठीक आहे, तो आपण वजा केला. पुढे पहा, स्टॉक घेतला. परचेसेस आहेत ड्युरिंग द इयर 2019. परचेसेस किती आहेत त्या वर्षातले 2019 3,20,000 रुपये. टू परचेसेस
टू परचेसेस, डायरेक्ट आउटर कॉलमला घेऊ आपण 3,20,000 रुपये हे परचेसेस आहे. ओके. त्यानंतर बाय सेल्स, त्या वर्षातले आपण सेल्स विचारात घेऊ. किती आहेत सेल्स ड्युरिंग द इयर 2019? 4,05,200 बाय सेल्स 4,05,200. इनर कॉलमला घेतलेला आहे का? कारण इथं ॲबनॉर्मल जो ॲटम आहे त्याचे व्यवहार घडलेले आहेत आणि ते नॉर्मल ॲटम म्हणून विचारात घ्यायचे नसतात. त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटमध्ये हे जर रेकॉर्ड झालेलं असेल तर ते आपल्याला काय करावं लागतं? कॅन्सल करावं लागतं त्यात. ठीक आहे. आता बघू आपण. पहा, हा जो स्टॉक आहे ॲबनॉर्मल 12,000, त्याची कॉस्ट किती आहे हे लक्षात ठेवा. कॉस्ट 20,000 आहे, व्हॅल्यू 12,000 रुपये आहे. त्या स्टॉकपैकी काही माल इथं विकला गेलेला आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. पहा, इथंपर्यंत आपण बघितलं. हाफ ऑफ दिस स्टॉक म्हणजे निम्मा स्टॉक 2019 मध्ये वॉज सोल्ड इन 2019 फॉर ₹5,200. तर यामधील जो निम्मा स्टॉक आहे तो 5,200 रुपयाला विकलेला आहे. म्हणजे या सेल्समध्ये हे जे एकूण सेल्स आहेत 4,05,200, या सेल्समध्ये जो ॲबनॉर्मल स्टॉक आहे तो विकलेला आहे, ती फिगर या सेल्समध्ये आहे, ती आपण यामधून काय करायची? लेस करायची. लेस व्हॅल्यू ऑफ सेल्स व्हॅल्यू, बरं का, व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल गुड्स सोल्ड, जो आपण सोल्ड केला त्याची व्हॅल्यू घ्यायची. किती रुपयाला तो विकलेला आहे? 5,200 रुपयाला तो विकलेला आहे. ठीक आहे. 5,200 रुपयाला तो माल आपण काय केला? विकलेला आहे. ठीक आहे. मग आता नॉर्मल गुड्सचे सेल्स व्हॅल्यू किती असेल? 4,05,200. त्यामधून 5,200 गेले, राहिले किती? 4,00,000 रुपये हे नॉर्मल गुड्सची सेल्स व्हॅल्यू आहे. ओके. आता पुढचा टप्पा. आता निम्मा माल विकलेला आहे, त्यांनी सांगितलं हाफ ऑफ दिस गुड्स. मग इथं आपण घेऊया लेस, सोल्ड केलेला आहे कॉस्ट. आता सोल्ड इन द इयर, सोल्ड इन 2019. किती माल विकलेला आहे? 10,000. हाफ ऑफ दिस गुड्स, 10,000 रुपयाचा माल विकला, सोल्ड 10,000 रुपये. आणि प्रत्यक्ष विकत असताना तो किती रुपयाला विकला? 5,200 रुपयाला विकला, म्हणून व्हॅल्यू त्याची 5,200 दाखवतो. ठीक आहे. हा एक टप्पा झाला. ठीक आहे. आता यावर्षी सेल्स झालेले आहे, परचेसेस झालेला आहे. बघू आता अजून काय माहिती आहे. द रिमेनिंग वॉज व्हॅल्यूड ॲट ₹4,800 ऑन 31/12/2019. ठीक आहे. मग आता हे पहा, इथं आपण ओपनिंग स्टॉक घेतलं, परचेसेस घेतलं, सेल्स घेतलं. इथं आपल्याला काय घ्यायचं आहे? आता क्लोजिंग स्टॉक बाय क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक किती आहे? 31/12/2019 63,600. हा काय आहे? क्लोजिंग स्टॉक. इनर कॉलमला घेतो, कारण इथं सुद्धा आपल्याला ॲबनॉर्मल स्टॉक यामध्ये ॲड आहे, तो ॲडजस्ट करावा लागेल. क्लोजिंग स्टॉक किती आहे? 63,200. त्याने ते सांगितलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? 5,200ला हा माल विकला, इथंपर्यंत आपण आलेलो आहे. जो राहिलेला माल आहे रिमेनिंग स्टॉक, रिमेनिंग वॉज व्हॅल्यूड ॲट ₹4,800 ऑन 31 डिसेंबर 2019. म्हणजे जो राहिलेला माल आहे त्याचं व्हॅल्युएशन किती केलेलं आहे? 4,800. म्हणजे हा जो स्टॉक आहे 63,600, यामध्ये हा ॲबनॉर्मल स्टॉक क्लोजिंग स्टॉक म्हणून काय आहे? इन्क्लूड आहे. ॲबनॉर्मल स्टॉक आहे तो काय करायचा? यामधून बाजूला काढायचं, म्हणजे वजा करायचं. म्हणून 4,800 हे आपण काय करू? बाजूला काढू. लेस व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल स्टॉक, लेस व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल स्टॉक, तो आपण काय करू? बाजूला काढू. किती आहे त्याची व्हॅल्यू? 4,800 हे ॲबनॉर्मल स्टॉकची काय आहे? व्हॅल्यू आहे. ओके. ठीक आहे. मग आता 4,800 आपण यामधून वजा करू. 63,600 वजा 4,800, 4,800 58,800. 58,800 हा काय आहे? नॉर्मल स्टॉक आहे. ठीक आहे. आता
आता ह्या ॲबनॉर्मल स्टॉकची जी वर्किंग नोट केली आहे तिथं पण याची नोंद करू. राहिला किती माल, इथं एक 10,000 रुपयाचा माल विकला. आता बॅलन्स ऑन 31/12/2019 बॅलन्स किती आहे 10,000. 10,000 20,000 पैकी 10,000 विकला म्हणजे बॅलन्स किती आहे 10,000. बॅलन्स किती आहे 10,000. आणि व्हॅल्युएशन किती झालेलं आहे याचं आपण बघितलं उदाहरणामध्ये. व्हॅल्युएशन किती झालेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे 4,800. त्याचं व्हॅल्युएशन किती केलेलं आहे 4,800. द रिमेनिंग स्टॉक, रिमेनिंग म्हणजे राहिलेला 4,800 त्याचं व्हॅल्युएशन केलेलं आहे. ठीक आहे, 4,800 त्याचं व्हॅल्युएशन केलेलं आहे. ठीक आहे, हे झालं त्याचं व्हॅल्युएशन. 4,800 हे त्याचं आहे व्हॅल्युएशन. ओके, ठीक आहे. तर आता पहा, ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स, क्लोजिंग स्टॉक. बॅलन्सिंग फिगर काय असेल ग्रॉस प्रॉफिट टू ग्रॉस प्रॉफिट. ठीक आहे, आता ग्रॉस प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करायचा. ट्रेडिंग अकाउंटची पहिल्यांदा क्रेडिट साईडची टोटल करू. 4,58,800. 4,58,800 त्यामधून डेबिट साईडची टोटल वजा करू. ठीक आहे, घ्या 4,58,800. 4,58,800 मायनस 64,000 मायनस 3,20,000. 3,20,000. ग्रॉस प्रॉफिट किती 74,800. 74,800. 74,800 टोटल करून घ्या इथं 4,58,800. ठीक आहे, हा झाला पहिला टप्पा. पुन्हा समजून घ्या, ओपनिंग स्टॉक किती होता 76,800. त्यामध्ये ॲबनॉर्मल गुड्स ॲड होते, त्याची व्हॅल्यू किती होती 12,000. ते आपण काय केली वजा केली. त्यानंतर परचेसेस नॉर्मल गुड्स असतात, त्यामुळे नॉर्मल गुड्सचे परचेसेसचे आपण ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले. त्यानंतर त्या वर्षी सेल झालेला आहे 4,05,200. परंतु या विक्रीमध्ये हा जो ॲबनॉर्मल गुड्स आहे त्याची पण विक्री झालेली होती. त्यामुळं तो जो विक्रीचा भाग आहे ॲबनॉर्मल गुड्सच्या, तो विक्रीचा भाग यामधून काय करायचा वजा करायचा. म्हणजे हे नॉर्मल गुड्सची विक्रीची काय आहे व्हॅल्यू आहे. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक. या क्लोजिंग स्टॉकमध्ये काय होता, हा जो ॲबनॉर्मल गुड्स आहे तो सुद्धा यामध्ये ॲड करून दाखवलेला होता. व्हॅल्यू किती दाखवलेली होती त्याची 4,800. ते आपण यामधून काय केली बाजूला काढली, कारण तो ॲबनॉर्मल गुड्स आहे. मग नॉर्मल गुड्सचं क्लोजिंग स्टॉक किती असेल 58,800. आणि मग ग्रॉस प्रॉफिट किती असेल 74,800. ओके, दिस इज द ट्रेडिंग अकाउंट ऑफ लास्ट इयर. नेक्स्ट स्टेप नंबर 2, कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेशो ऑफ द लास्ट इयर. सो ग्रॉस प्रॉफिट आहे आपल्याकडे उपलब्ध. किती आहे तो ग्रॉस प्रॉफिट 74,800 डिवायडेड बाय सेल्स किती आहेत. नॉर्मल गुड्स, नॉर्मल व्हॅल्यू ऑफ सेल्स ₹4 लाख इंटू 100. सो कॅल्क्युलेशन किती येणार आहे याचं आपलं पहा, 74,800 डिवायडेड बाय ₹4 लाख इंटू 100 इंटू 100. 18.70 18.70 हा काय आहे प्रिव्हियस इयरचा, दॅट इज लास्ट इयरचा ग्रॉस प्रॉफिट रेशो. हा झाला दुसरा टप्पा. आता तिसरा टप्पा काय करायचं, जे आग लागलं त्या वर्षाचं एक मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं. मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट फ्रॉम दी बिगिनिंग ऑफ द इयर टू डेट ऑफ द फायर. सिंपल, beginning of the year in which fire occurs to date of the fire. सो पहा, 15 मे 2020 ला आग लागलेली आहे, म्हणजे 15 मे 2020 पर्यंतचं हे ट्रेडिंग अकाउंट असेल आणि 1 जानेवारी 2020 ला त्याची काय असेल सुरुवात असेल. म्हणून 1/1/2020 ते 15/5/2020
2020 हे काय असेल, पिरियड असेल ह्या ट्रेडिंग अकाउंटचा. 20. ओके, ठीक आहे. पुन्हा नेहमीप्रमाणे इथं काय असेल, पर्टिक्युलर्स अमाऊंट particulars amount आणि amount. ठीक आहे. 1/1/2020 ओपनिंग स्टॉक टू ओपनिंग स्टॉक किती आहे, हा जो क्लोजिंग स्टॉक आहे 31/12/2019चा, तो इथे काय असेल, ओपनिंग स्टॉक असेल. घ्या, नॉर्मल व्हॅल्यू घ्यायची, ओपनिंग स्टॉक नॉर्मल ॲटम घ्यायचं. त्यानंतर तो परचेसेस, त्या वर्षी किती झाल्या परचेसेस, तो परचेसेस फ्रॉम 1 जानेवारी 2020 टू 15 मे 2020. पहा, परचेसेस 1/1/2020 ते 15/5/2020 1,08,000 हे नॉर्मल गुड्स असतात. परचेसेस सहसा ॲबनॉर्मल होणारच नाही. परचेसेस देन सेल्स पहा बरं, आता 1/1/2020 ते 15/5/2020च्या सेल्स किती आहेत, 1,22,800. 1,22,800 आपण हे इनर कॉलमला घेऊ. का तर ॲबनॉर्मल स्टॉक यामध्ये विकला गेलेला आहे किंवा नाही ते आपल्याला यामध्ये आता बघावं लागेल. घ्या, इथं पहा, इथंपर्यंत झालेलं आहे, म्हणजे 31/12/2019 पर्यंत आपण बघितलेलं आहे. व्हॅल्युएशन केलं 4,800. आता जो राहिलेला माल आहे 1/4 ऑफ द ओरिजिनल स्टॉक, आता जो राहिलेला जो माल आहे ओरिजिनल स्टॉक वॉज सोल्ड ऑन 15 मार्च 2020, म्हणजे 15 मार्च 2020ला विकला 2,800 रुपयाला. म्हणजे राहिलेल्या मालापैकी किती, 1/4 ओरिजिनल स्टॉक जो होता त्याच्या 1/4 माल काय केला, 2,800ला विकला. ठीक आहे, पहिल्यांदा विक्रीमधून ते बाजूला काढू. विकला तो आपण इथून काय करू, बाजूला काढू. लेस व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल गुड्स, सेल्स व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल गुड्स. व्हॅल्यू म्हणजे इथं सेल्स व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल गुड्स. किती रुपयाला विकलाय तो, 2,800 रुपयाला विकलेला आहे. तो इथून काय करा, बाजूला करा. नॉर्मल गुड्स विक्री किती असेल, 1,20,000. 1,20,000 ही नॉर्मल गुड्सची काय आहे, विक्री आहे. ठीक आहे, आता थोडं समजून घ्या. इथं काय म्हटलेलं आहे, हा बॅलन्स आहे 31/12/2019. त्याने स्टेटमेंट काय केलेलं होतं, आपण त्याचे स्टेटमेंट दाखवले. 1/4 ऑफ द ओरिजिनल स्टॉक वॉज सोल्ड, किती रुपयाला विकला तो, 2,800 रुपयाला. आता हा जो 10,000 आहे त्यापैकी 1/4 सोल्ड ऑन कधी विकला, 15/3ला विकलेला आहे. पहा, 15/3/2020ला माल विकलेला आहे. किती विकलेला आहे, सोल्ड 1/4 विकलेला आहे. किती विकलेला आहे, 1/4 माल विकलेला आहे. 1/4 म्हणजे किती, 10,000च्या 1/4 म्हणजे किती माल विकला, ओरिजिनल स्टॉक 10,000 होता त्याच्या 1/4 म्हणजे 2,500 रुपयाचा माल विकलेला आहे. 2,500 रुपयाचा माल काय केलेला आहे, विकलेला आहे. स्टेटमेंट पुन्हा बघा. 1/4 ऑफ द ओरिजिनल स्टॉक वॉज सोल्ड ऑन 15 मार्च 2020 फॉर 2,800. ठीक आहे, 1/4 विकला, 2,500 रुपयाला तो माल काय केलेला आहे, विकलेला आहे. सॉरी, 2,500 रुपयाचा जो माल आहे तो 2,800 रुपयाला विकलेला आहे. 2,800 रुपयाला काय केलेला आहे, विकलेला आहे. आता राहिला किती मग माल, स्टॉक बॅलन्स. स्टॉक म्हणण्यापेक्षा आपण बॅलन्स म्हणू. बॅलन्स ऑन कोणत्या तारखेला बॅलन्स असेल, आता हा 15 मे आग लागलेला आहे, 15 मेला, 15 मे 2020.
माल किती असेल तो 7,500 रुपयाचा. माल किती असेल तो 7,500 रुपयाचा माल शिल्लक असेल. ओके, बघू नंतर आपण त्याचा. आता इथपर्यंत ठीक आहे. ठीक आहे, ॲबनॉर्मल गुड्स विकलेला होता तो आपण काय केला, बाजूला काढला. आता ही नॉर्मल गुड्सची सेल्स व्हॅल्यू परचेसेस आपण बघितलेले आहेत. ओके, पहा रिमेनिंग स्टॉक कन्सिडर्ड 60%. ठीक आहे, ते नंतर बघू आपण. पहा ओपनिंग स्टॉक आहे, परचेसेस आहेत, सेल्स आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ग्रॉस प्रॉफिट ॲज वेल ॲज इथं आपल्याला क्लोजिंग स्टॉक काढायचा आहे. बाय क्लोजिंग स्टॉक काय असेल, याला आपण काय म्हणतो, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. आणि हे कसं आपण कॅल्क्युलेट केलेलं असतं, बॅलन्सिंग फिगर. आपण ट्रेडिंग अकाउंटची बॅलन्सिंग केलेलं असतं आणि त्याच्याद्वारे ही फिगर आपण निश्चित केलेली असते. इट इज कॉल्ड ॲज बॅलन्सिंग फिगर. ओके, आता आपल्याला क्लोजिंग स्टॉक कॅल्क्युलेट करायचा आहे, तर ग्रॉस प्रॉफिट पहिल्यांदा डिसाईड करावा लागेल, तो कॅल्क्युलेट करावा लागेल. मग ग्रॉस प्रॉफिट किती असेल, लास्ट इयरचा ग्रॉस प्रॉफिटचा रेट तो किती आहे, 18.70%. 18.70 18.70% ग्रॉस प्रॉफिट. 18.70% कशाच्या, विक्रीच्या, नॉर्मल सेल्स 1,20,000. नॉर्मल सेल्स 1,20,000 या विक्रीच्या 18.70%. कारण पहा 1,20,000 इज द व्हॅल्यू ऑफ सेल्स divided by 100 into 18.70, 22,440 ग्रॉस प्रॉफिट. 22,440 हा झाला ग्रॉस प्रॉफिट. आता ग्रॉस प्रॉफिट मिळाला, आपण काय करायचं, आता स्टॉक ऑन डेट ऑफ फायर कॅल्क्युलेट करू, म्हणजे क्लोजिंग स्टॉक. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल करायची इथं. ठीक आहे, डेबिट साईड बघा, 58,800 प्लस 1,08,000 प्लस 22,440, 1,89,240. 1,89,240. त्यामधून ही 1,20,000 काय करायचे, वजा करायचे. 1,20,000 69,240 हा झाला क्लोजिंग स्टॉक. 69,240 हा काय आहे, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. ओके, ठीक आहे, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आपल्याला मिळाला. टॅली करून घेऊया. ठीक आहे, नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, स्टेप नंबर 4, स्टेटमेंट ऑफ क्लेम. पहा स्टॉक ऑन डेट ऑफ फायर किती आहे, 69,240. 69,240 स्टॉक ऑन डेट ऑफ फायर, 69,240. ठीक आहे, आता एक मुद्दा इथं समजून घ्या. आपण आतापर्यंत काय करत होतो, जे साल्वेज आहे ते साल्वेज यामधून वजा करत होतो. ठीक आहे, साल्वेज वजाच करायचा आहे, पण इथं जो ॲबनॉर्मल गुड्स आहे तो या व्यवसाय संस्थेमध्ये आहे, इथं या स्टॉकमध्ये तो नाही आहे. म्हणजे 69,240 मध्ये ॲबनॉर्मल स्टॉक नाही आहे, परंतु गोडाऊनमध्ये आहे आणि तो आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला असेल, म्हणजे आगीमुळे तो माल जळालेला असेल. इन्शुरन्स कंपनी त्या ॲबनॉर्मल स्टॉकचं सुद्धा, जो काय जळालेला असेल त्याचं सुद्धा इन्शुरन्स कंपनी काय करते, नुकसान भरून देते. त्यामुळं या तारखेला, म्हणजे स्टॉक ज्या तारखेला जळाला, म्हणजे डेट ऑफ फायर या तारखेला किती ॲबनॉर्मल स्टॉक होता, त्याची व्हॅल्यू किती होती, ती यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, ॲड करावी लागेल. ओके, मग आता पाहू पुढचा टप्पा त्या ॲबनॉर्मल स्टॉकचा. बघा 2,800 ला विकला, इथपर्यंत आपण केलेलं होतं. अँड द रिमेनिंग स्टॉक, आता जो माल राहिला तो आपण खाली वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. अँड रिमेनिंग स्टॉक वॉज कन्सिडर्ड टू बी 60% ऑफ ओरिजिनल कॉस्ट. म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन किती केलं, ओरिजिनल कॉस्टच्या 60%. ओके, आता स्टॉक राहिलाय किती पहा, 7,500 आणि व्हॅल्युएशन किती केलं, 60% केलेलं आहे. 7,500च्या 60%. 7,500च्या 60% हे व्हॅल्युएशन केलेलं आहे. ते किती येते, 4,500.
4500 हे त्याचं काय होतंय, व्हॅल्युएशन होतंय. 4500 हे व्हॅल्युएशन होतंय. म्हणजे 7500चा माल होता, परंतु त्याचं मूल्यांकन मात्र किती झालं, 4500. विमा कंपनी नुकसान भरपाई किती देणार, 4500चीच काय करणार, विमा कंपनी नुकसान भरपाई देणार. ओके, ठीक आहे. मग विमा कंपनीकडून इथं हे जे ॲबनॉर्मल स्टॉक आहे त्याचं सुद्धा नुकसान भरून मिळणार. त्यामुळं तो यामध्ये आपल्याला पहिल्यांदा ॲड करावा लागेल. तो ॲड करायचा. ओके, ॲड व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल स्टॉक, व्हॅल्यू ऑफ ॲबनॉर्मल गुड्स किंवा स्टॉक काय असेल तो. ॲबनॉर्मल गुड्स किती, 4500. मग हा झाला टोटल स्टॉक तुमचा, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर, नॉर्मल विथ ॲबनॉर्मल. तो कॅल्क्युलेट करा अगोदर. किती असेल तो, 69,240 प्लस 4,500, 73,740. 73,740 हा तुमचा त्या दिवशी म्हणजे डेट ऑफ फायर एवढा स्टॉक होता. त्यामध्ये आता बचत किती झाली, साल्वेज, ते आपण इथं बघूया. साल्वेज किती आहे, साल्वेज त्यांनी सांगितलेलं आहे. साल्वेज स्टॉक किती आहे, तो 24,000 रुपयाचं साल्वेज आहे. कॉपी करू आपण इथून. 24,000 रुपयाचं काय आहे, साल्वेज आहे. ठीक आहे, साल्वेज इथून वजा करू. किती आहे साल्वेज, 24,000 रुपये. साल्वेज वजा करा, 73,740 मधून काय करा, साल्वेज वजा करा. ठीक आहे, 73,740 वजा साल्वेज 24,000. ॲक्च्युअल स्टॉक किती झाला डिस्ट्रॉय, 49,740. 49,740 हा ॲक्च्युअल स्टॉक काय झालेला आहे, डिस्ट्रॉय झालेला आहे. स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर 69,740. आणि आता पुढची स्टेप काय असेल, नेट क्लेम. पुढची स्टेप काय असेल, नेट क्लेम. नेट क्लेम. आता नेट क्लेम कसा कॅल्क्युलेट करायचा, ॲव्हरेज क्लबचा इथं वापर करावा लागतोय का नाही हे पहिल्यांदा आपल्याला पाहावं लागेल. कसं ते निश्चित करायचं, जर पॉलिसी अमाऊंट दिलेली असेल, ठीक आहे, पॉलिसी अमाऊंट आहे पहा, किती आहे पॉलिसी अमाऊंट, 60,000 रुपयाची पॉलिसी अमाऊंट आहे. आता या पॉलिसी अमाऊंटचं कंपॅरिझन कशाशी करायचं, स्टॉक ऑन डेट ऑफ फायरशी करायचं. हे पहा, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर किती आहे, 69,240. पॉलिसी आहे 60,000ची आणि क्लोजिंग स्टॉक आहे, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर आहे 69,240 प्लस हे 4,500 पण आहेतच. ठीक आहे, 4,500 पण आहेतच, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ 73,740 हा तुमच्याकडे काय असतो, स्टॉक ऑन डेट ऑफ फायर असतो. आणि तुम्ही पॉलिसी मात्र किती रुपयाची घेता, 60,000 रुपयाची घेता. म्हणजे हे काय आहे, अंडर इन्शुरन्स आहे. आणि जर अंडर इन्शुरन्स असेल तर ॲव्हरेज क्लासचा वापर करायचा. म्हणून घ्या नेट क्लेम कसा कॅल्क्युलेट करायचा, पॉलिसी अमाऊंट डिवायडेड बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर इंटू काय, स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर इंटू स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर. स्टॉक डिस्ट्रॉयड बाय फायर दॅट इज ॲक्च्युअल लॉस. ठीक आहे, आता घ्या पॉलिसी अमाऊंट. सो नेट क्लेम इज इक्वल टू पॉलिसी अमाऊंट किती आहे, पॉलिसी अमाऊंट आहे 60,000 रुपयाची. पॉलिसी अमाऊंट आहे 60,000 रुपयाची डिवायडेड बाय स्टॉक ऑन डेट ऑफ फायर. स्टॉक ऑन डेट ऑफ फायर एकूण स्टॉक किती होता, नॉर्मल गुड्स 69,240 आणि ॲबनॉर्मल गुड्स 4,500 म्हणजे 73,740 इतका काय होता, तो स्टॉक होता. ठीक आहे, या प्रमाणात इंटू ॲक्च्युअल तुमचं नुकसान किती झालेलं आहे, 49,740. 49,740 या प्रमाणात तो क्लेम मंजूर होईल.
ठीक आहे, पहा पॉलिसी अमाऊंट आहे 60,000ची, ॲक्च्युअल स्टॉक असतो 73,740चा, म्हणजे 81.36% या प्रमाणात पॉलिसी घेतली जाते, त्या प्रमाणातच क्लेम मंजूर होईल, गुणिले मल्टिप्लाइड बाय 49,740 किती असेल 40,472, 71 आहे म्हणजे 40,472 रुपये, 40,471.92 पहा किती आलेलं आहे 40,471.92 म्हणजे 40,472 इतका काय होईल क्लेम मंजूर होईल. थँक्यू.